अब खाद डालने के लिए मजदूर ढूंढने की जरूरत नहीं, अशी एक व्हिडिओ मी बनवली होती आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की फर्टिलायझर टँक किंवा व्हेंचुरीच्या माध्यमातून बिना मजूर तुम्ही ड्रिप सिंचनातनं खत कसं देऊ शकतात। तर त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये पटेल नावाच्या एका शेतकरी दादाने हा प्रश्न विचारला आहे कि 1 HP के मोटर पे कौन सा फिल्टर लगवाना चाहिए, कोई छोटी सिस्टीम आती है क्या, म्हणजे छोटं फिल्टर येतं का। हो, 1.5 इंची फिल्टर येतं, 1 इंची येतं, 1.25 इंची येतं, हे सर्व मापांमध्ये फिल्टर येतात। पण जर समजा तुम्ही तिथे 2 इंची फिल्टर लावलं ना, तर 2 इंची फिल्टरमुळे काय होतं की त्या 2 इंची फिल्टरची गाळण क्षमता जास्ती असते, तर तुमचं फिल्टर लवकर चोकअप होणार नाही आणि तुम्ही त्या पाण्यावर त्या मोटरवर जे काही सिस्टीम चालवतायत ती तुम्हाला दीर्घकाळ साथ देईल। हा, आता तुमच्या मनात असा प्रश्न येईल की बाबा मोठं फिल्टर लावल्यामुळे पाण्याचा प्रेशरचा ड्रॉप येईल का। तर सुरुवातीला येईल, जोपर्यंत ते पाणी भरलं जात नाही तुमच्या फिल्टरमध्ये, पण नंतरून काय होतं, जेवढं पाणी इनपुटमधून येईल तेवढं पाणी आउटपुटमधून बाहेर जाईल, तर कुठलाही प्रेशर ड्रॉप तिथे येणार नाही। जसं या शेतकरी दादाच्या मनात काही प्रश्न होता, त्याने व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारलं। तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर तुम्ही पण व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देईल। तुम्हाला आत्ता लगेच आमच्या इंजिनियर सोबत बोलून तुमच्या शेतानुसार, शेताच्या लांबी रुंदीनुसार, पिकानुसार काही मदत पाहिजे असेल, ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर, तुषार सिंचनाबद्दल, तर आमचे इंजिनियर विनामूल्य तुमच्या मदतीसाठी ह्या नंबरवर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 उपलब्ध असतात, त्याचा तुम्ही कॉल करू शकतात। आणि जर माझी ही मेहनत तुम्हाला आवडत असेल की शेतकरी दादा वेगवेगळे प्रश्न विचारतात आणि मी त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।